नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली तालुका क्रीडा संकुल येथे आलेलो आहोत. कशासाठी आलेलो आहोत की चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष विकास रागणी श्वेताताई महाले पाटील यांचा जन्मदिन आहे आणि अभिष्ट चिंतन सोहळा सर्व चिखली मतदारसंघाच्या माय मावल्या असतील, शेतकरी वर्ग असतील, युवक वर्ग असतील, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार वर्ग असतील, व्यावसायिक असतील, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातले मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. ते सर्वक्षण चित्र चिखली तालुका क्रीडा संकुल येथे आपण टिकतोय. सर्वक्षण चित्र या ठिकाणी आरबी मराठी संवाद मध्ये आपण थेट या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता नुकतंच आगमन ताई साहेबांचं झालेलं आहे. हे सर्व जनतेला साथ आहे, साऱ्यांना मान आहे, संकटी धावून आल्या, कामाला देऊन गती सोडून अनंत नाती गरिबांचा. या ठिकाणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर विकास रागणी विकास करण्या सर्वसामान्य वंचित शोषित घटकांची मान आदरणीय आमदार सभागृह श्वेताताई महाले पाटील यांची लाडू तुला या ठिकाणी होत आहे. माननीय संपूर्ण गोंधळे परिवार, त्याचप्रमाणे सन्माननीय कणखर परिवार वरखेड, माननीय तेलारा गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सभागृह किरणताई संजयजी गाडेकर, त्याचप्रमाणे माननीय माणिकरावजी गाडेकर, वसंतजी कुटे, माननीय मोहनजी मोसंबे, माननीय पंकजजी गाडेकर, माननीय अनिलजी गाडेकर, सभागृह वैशालीताई गाडेकर, माननीय गोपालजी कुटे यांच्याकडून या ठिकाणी ही लाडू तुला या ठिकाणी होत आहे. विनंती असेल त्या ठिकाणी आपण असाल की आपण या ठिकाणी स्टेजवर येत असताना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर प्रतापसिंह राजपूत साहेब, प्रतिष्ठित व्यापारी माननीय अभय सेठजी जैन यांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. साहेब यांना विनंती करतो आपण या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रदेश कार्यकारिणीचे नेते ॲडव्होकेट विजयजी कोठारी साहेब यांना त्यांना आदरपूर्वक विधानसभा मतदारसंघातून आलेले, माझ्यावरती प्रेम करणारे सगळ्याच मान्यवरांचं मी सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आपल्या सर्वांना नतमस्तक होते. मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, फिलिपा, सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते, कोणी लेक म्हणून, कोणी बहीण म्हणून, कोणी आत्या म्हणून, कोणी मावशी म्हणून, कोणी आपली एक हक्काची लोकप्रतिनिधी म्हणून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी पुनश्च मनापासून आभार व्यक्त करते. आपल्याला नतमस्तक होते. खरं तर जन्मदिवस साजरा करणं हे मला मनापासून आवडत नाही. राजकारणात आल्यानंतर मी माझ्या आयुष्यातला पहिला केक हा पळसखेड गायकवाडला नदी खोलीकरणाचा कार्यक्रम करून त्या ठिकाणी केला आणि तेव्हापासनं वाढदिवसाला केक कापण्याचा त्या ठिकाणी जे काही एक सोबतकार म्हणू तो माझा त्या ठिकाणी सुरू झाला. यावर्षी सुद्धा विशेष असं आयोजन काहीच नव्हतं. आपल्या सर्वांना माहिती आहे, कालच विधिमंडळाचं अधिवेशन त्या ठिकाणी संपलं आणि 26, 27 आणि 28 तारखेला भारतीय जनता पार्टीचं निवासी शिबिर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय अमित भाई शहा,
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब आणि BL संतोषजी, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये रामभाऊ म्हाळगी मुंबई या ठिकाणी निवासी प्रशिक्षण होतं. त्याच्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांनी, स्नेहीजनांनी मला फोन करून 8-15 दिवसा आधीपासून ते सांगत होते, ताई कार्यक्रम घ्यायचा आहे, हा कार्यक्रम घ्यायचा आहे, तो कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि त्यांना नम्रतेने मी सांगत होते की मला माफ करा, पक्षाचं शिबिर असल्यामुळं मी येऊ शकणार नाही. परंतु तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम असल्यामुळं की काय, परवाच्या दिवशी रात्री पक्षाकडनं निरोप आला की हे जे निवासी शिबिर आहे हे काही कारणास्तव त्या ठिकाणी रद्द होत आहे. आणि मग या एका दिवसाच्या नियोजनामध्ये आपण मतदारसंघातले सगळेच माझे स्नेहीजन या ठिकाणी आलात. मी पुनश्च आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. महिन्याच्या कालावधीमध्ये खरं तर मी प्रत्येक गावामध्ये येऊन आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करणं, ऋण व्यक्त करणं ही माझी त्या ठिकाणी जबाबदारी होती आणि जबाबदारी आहे सुद्धा. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये पाहायला दुखापत झालेली असल्यामुळं आपण सर्वांनी पाहिलंय. त्याच्यामुळे खरं तर प्रत्येकाच्या गावापर्यंत, घरापर्यंत मी त्या ठिकाणी येऊ शकले नाही. बऱ्याच जणांची इच्छा होती की ताई तुमचा सत्कार आलेला आहे, गावामध्ये या, मोठ्या सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु मेरा सोडून त्या ठिकाणी कुठेही हा सत्काराचा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो नाही. आणि वाढदिवसाचं त्या ठिकाणी निमित्त होतं, मला सुद्धा राहावलं गेलं नाही. मी काही जवळच्या पदाधिकाऱ्यांना फोन केला, म्हटलं एक दिवस आपल्या हाती आहे, काय करावं, काही नियोजन होऊ शकतं का, नियोजन होत असेल तर नक्कीच आपण एक छोटेखानी कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला पाहिजे. कारण मला सुद्धा तुमच्या भेटीची आतुरता लागलेली होती. जवळपास 3 आठवडे झालं मुंबईला अधिवेशन असल्यामुळं मी चिखलीमध्ये सुद्धा नव्हते. आणि इथे आल्यानंतर हा जो जनसागर त्या ठिकाणी पाहिला, खरंच मन भरावून गेलं. या निवडणुकीनंतर मला बरंचसं शिकायला मिळालं. शेवटी अनुभवातून माणूस हा तयार होत असतो. 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही पक्षपातीपणा त्या ठिकाणी काम करताना केला नाही. जात पात, धर्म, पक्ष हे काहीच त्या ठिकाणी पाहिलं नाही. आणि अतिशय निस्वार्थ भावनेने 5 वर्ष जनतेची सेवा केली. एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर खरं तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या विचारधारेचा राहत नसतो, तो पूर्ण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असतो. आणि त्याच भावनेतून 5 वर्ष या चिखली विधानसभेतल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मग ते चिखली शहराचे पाणी पुरवठा योजना असेल, चिखली शहरातील अंतर्गत रस्ते असतील, गाव खेड्यामध्ये आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा काढण्यासाठी जलजीवन मिशन असेल, आमच्या शेतकरी बांधवांसाठी पांदन रस्ते असतील, 2 गावांना जोडणारे गावजोड रस्ते असतील, किंवा हॅम ADBच्या अंतर्गतले मोठे मोठे त्या ठिकाणी रस्ते असतील, जे कामं माझ्याकडे आले ते सर्वच कामं निस्वार्थ भावनेने करण्याचं काम या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं. परंतु निवडणुकीमध्ये मात्र वेगळे अनुभव आले. आणि हे अनुभव आल्यामुळं ठरवलं खूप होतं की कोणीही समोर आलं तरी आपल्या मनातल्या भावना ह्या व्यक्त करायच्या नाही. जे काही आहे ते मनातच ठेवायचं. परंतु मी सुद्धा एक मनुष्य आहे, मला सुद्धा भावना आहे. काम केलं नसतं तर वाईट वाटलं नसतं. परंतु 5 वर्ष निस्वार्थ भावनेने काम केलं. आणि ते काम केलेलं असल्यामुळे एखादा दुसरा वेगळा व्यक्ती जर का आला तर मी या 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी कंट्रोल नाही करू शकले. माझ्या ज्या भावना आहेत मनापासूनच्या, त्या भावना बिजू काका मी व्यक्त केल्या. आणि त्या भावना व्यक्त केल्यानंतर काही मंडळी सुद्धा दुखावली कि भाई अभी ताई तो चुन के आई है, अभी क्या दिमाग में लेने का, सबको काम करने का.
म्हणतात. शेवटी दिल तो पागल भी होता है. परंतु भावांनो आणि माझ्या सगळ्या भगिनींनो, आपण नाराजी कोणावरती व्यक्त करतो? जे आपले हक्काचे लोक आहेत त्यांच्यावरतीच आपण नाराजी व्यक्त करतो. आणि शेवटी एक परिवार म्हणून आपण या ठिकाणी काम करत आहोत. एक परिवार म्हणून आपण एकमेकांना जोडले गेलेलो आहोत. आजपासून मी असेल किंवा माझ्या जवळचे कोणीही कार्यकर्ते असतील, मला असं वाटतं झालं गेलं गंगेला आपण आता वाहून टाकलं पाहिजे. आताच महाकुंभ झाला, त्या महाकुंभामध्ये मी गेले, डुबकी मारली. सतीश काका आपल्यातले किती जण गेले मला माहित नाही, परंतु झालं गेलं आता गंगेला सगळं आपण वाहून दिलं. आणि नवीन जोमाने आजपासनं मी पण सुरुवात करणार आहे, तुम्ही पण ही सुरुवात करा. आणि हा जो संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या चिखली मतदारसंघाला, म्हणजे लोक बारामती म्हटल्यानंतर उत्सुकता त्या ठिकाणी राहते की नेमकं बारामतीमध्ये कशा प्रकारचे कामं होतात, नेमकं बारामती काय आहे. माझी इच्छा आहे की या चिखलीची ओळख सुद्धा आपण सर्वांनी मिळून बारामती सारखीच करायची आहे. हा संकल्प आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. हा संकल्प मी घेतला, परंतु मी एकटा संकल्प घेऊन हे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आपल्या सर्वांची साथ जर का माझ्या पाठीशी असेल, आपल्या सर्वांचे आशीर्वाद जर का माझ्या पाठीशी असतील, तर नक्कीच हा संकल्प आपण त्या ठिकाणी पूर्ण करू. मग ते पंडित दादांचं चिखली शहर असेल, का सुनील भाऊ पोफळेंचं चिखली ग्रामीण असेल, का मोहन पवारांचं बुलढाणा ग्रामीण असेल, या सर्वांनी एका दिलाने एका मताने पुढे येऊन हातात हात धरून काम करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी कोणीतरी एका विकृत मानसिकतेमधून एक पत्र मला लिहिलं. खरं तर एखादा व्यक्ती हा जो विकृत स्वभावाचा असतो किंवा ही जी गुन्हेगारीची वृत्ती असते, या गुन्हेगारीच्या वृत्तीला कुठलीही जात नसते, धर्म नसतो. आज मी जेव्हा चिखली शहरामध्ये आले आणि महापुरुषांच्या पुतळ्यांचं अभिवादन करण्यासाठी मी जात होते आणि ज्या पद्धतीने लाल दिवेची ती पोलिसांची गाडी आवाज करत होती, मला कुठेतरी ते चांगलं नाही वाटलं. म्हटलं हा माझा मतदारसंघ आहे, हे माझे लोक आहेत आणि माझ्या लोकांमध्ये फिरत असताना मला पोलिसांचं संरक्षण घ्यावं लागतं, हे कुठेतरी योग्य नाही आहे. पाटील साहेब, मी उद्याच पत्र लिहिणार आहे तुमच्या SP साहेबांना की हे जे माझ्या मागं पुढे ह्या ज्या पोलिसांच्या गाड्या आहेत, ह्या गाड्या तत्काळ त्या ठिकाणी थांबाव्यात. तुम्ही सगळेच माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहात. माझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकणार नाही. आणि हा प्रयत्न जरी कोणी केला तर या माझ्या चिखली मतदारसंघातले माझे लाखो भाऊ त्या ठिकाणी माझ्या रक्षणासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी असणार आहे. आमदार श्वेताताई तुम आगे बढ़ो, आमदार श्वेताताई तुम आगे बढ़ो, आमदार श्वेताताई तुम आगे बढ़ो. कुठल्याही सुरक्षिततेची मला आवश्यकता त्या ठिकाणी पडणार नाही, मी घेणार नाही. आजचं चित्र संग्राम पाटील साहेब, मला काही ते पाहायला बरं वाटत नव्हतं. मी पहिल्यांदा माझ्या हक्काच्या गावामध्ये, जिथे मी लहानाची मोठी झाले, जिथे माझं ग्रामदैवत आहे रेणुका मातेला मी सर्वोच्च मानते, त्या चिखली शहरामध्ये फिरत असताना पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन फिरणं आणि ते सायरनच्या आवाजात फिरणं मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. आपण सगळेजण आलात, माझ्या सगळ्या अंगणवाडी ताई आलेल्या आहेत, आशा ताई आलेल्या आहेत, TRP ताई आलेल्या आहेत, पोलीस पाटील संघटना असेल, सरपंच संघटना असेल, शिक्षक संघटना असेल, पत्रकार बांधव असतील, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, पिरिपा, सर्वच मित्रपक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्या सर्वांना मनापासनं या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की जेवण केल्याशिवाय या ठिकाणी कोणीही जाणार नाही. मला वाटतं आपण थोडी शिस्त जर का लावली, इकडनं आले आणि तिकडनं जर का गेलात, तर सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देता येतील, सगळ्यांचे फोटो सुद्धा येतील. मी पुनश्च आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. श्वेताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वांशी